यशवंत ग्रामसुधार योजनेअंतर्गत ठिकठिकाणी विहिरी खणण्यात आल्या। गावतळे व शेततळ्यांमुळे पाणी टंचाईवर काही अंशी मात करण्यात आली। राणाजींनी 1 मे या स्वतःच्या वाढदिवशी मोफत पाणी योजनेचा शुभारंभ करून तहानलेल्या जनतेला दिलासा दिला। सानंदा मित्रमंडळाचे टँकर्स वस्ती वस्तीतून फिरू लागले। अभी तक के जो भी हमने मुसीबत उठाया जैसा वो अब हमारे को ये जो पानी गिनी सानंदा बाबू भेज रहे उससे बहुत हमारे को फायदा है। हमको आमदार साहब से बहुत बहुत फायदा है। उनका बहुत बड़ा एहसान है कि हमारे लिए पानी की व्यवस्था करे। उन्होंने गरीबों पे ध्यान देना सबसे बहुत बड़ी बात है ये। नेहमी भेडसावणारी ही पाणी टंचाई नष्ट व्हावी म्हणून राणाजींनी ढोरप गाव इथं धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली। हे करताना कृषी उद्योगाकडेही त्यांनी लक्ष दिलं। शेतकरी बांधवांच्या कापसाला व धान्याला भाव मिळवून देण्यासाठी मी शासन दरबारी वारंवार प्रयत्न केले। कापसाला 2500 रुपये भाव मिळावा याकरिता मी सर्व शक्तीनिशी विदर्भी आमदारांना घेऊन शेतकरी परिषदेचं आयोजन केलं। त्यानंतर एकाधिकार योजना ही चालू राहावी याकरिता वारंवार शासनाकडे साकडं घातलं। आमदारकीचा भी राजीनामा देईल जर आपण 2500 भाव देणार नाही तर, अशा मुख्यमंत्री महोदयांना इशारा दिला। वरून माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विदर्भवासियांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी 2500 रुपयाचा भाव शेतकरी बांधवांना दिला। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला आहे। बळीराजा खऱ्या अर्थानं राजा झाला पाहिजे, त्याच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली पाहिजे हा विचार करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेता यावेत यासाठी राणाजींनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धडक मारली। या निवडणुकीतील 16च्या 16 जागा खेचून आणून राणाजींनी आपल्या कार्यकुशल प्रणालीची चुणूक दाखवली। ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत निघालेली ही प्रचंड विजय यात्रा राणाजींच्या संघटन कौशल्याची झलक आहे। या आधुनिक जगात आपल्या शेतकरी राजाच्या मदतीला आधुनिक तंत्रज्ञान असलं पाहिजे अशी दूरदृष्टी ठेवून राणाजींनी शेतकरी बांधवांच्या कापूस उद्योगासाठी टीएमसीचं भूमिपूजन घडवून आणलं। विदर्भाचं पांढरं सोनं असणाऱ्या कापूस उद्योगासाठी ही मोठी क्रांतीच ठरली। वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे तुकोबांचं वचन सार्थ ठरवत राणाजी वृक्षारोपणाचे उपक्रम जाणीवपूर्वक करत असतात। राणाजींच्या आदर्श नेतृत्वानं शेतकरी राजा सुखावला। शेतीबरोबरच स्थानिक उद्योगधंद्याला चालना मिळावी यासाठीही राणाजींनी विशेष लक्ष घातलं। राणाजींच्या अथक परिश्रमांमुळेच स्थानिक उद्योगधंद्यांचाही विकास झाला आणि अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली। कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे 1,80,00,000 रुपयांची ही नियोजित इमारत राणाजींमुळे शक्य झाली। त्यांनी जो मला सरपंच बनण्याचा चान्स दिला त्याच्या आधी विरोधकांनी खूप काही प्रयत्न केले की मी सरपंच झाले नाही पाहिजे आणि माझ्या जो विरोधक आले बीजेपीचे की तुम्ही हे सरपंच पद आम्ही तुम्हाला बनवतो, तुम्ही बीजेपी मध्ये प्रवेश करा, तर मी त्यांना साफ नाही सांगितलं। कारण माझा विश्वास होता आमदार साहेबावर की हे आपले म्हणजे पूर्ण पाठीशी राहतील। तर नंतर त्यांनी पूर्ण गावामध्ये समाज मंदिर बांधले, शाळेतील इकडे इंदिरा कॉलनीमध्ये ओटा बांधून देण्याचं आवाहन दिलं, व्यायामशाळा झाली गजानन कॉलनीमध्ये आणि म्हणजे गलोगलीत नाल्यासुद्धा झाल्या। याच्या आधी बीजेपीचे सरपंच होऊन गेले पण गावामध्ये आमच्या कॉलनीमध्ये फक्त त्यांनी त्यांच्याच दारातून एकच नाली बांधलेली आहे
आमचे इतर नाल्या वगैरे काहीच झालं नव्हतं. पण आज कोणीही सांगेल, BJP वाले सुद्धा हेच सांगतील की काँग्रेस पक्षाने जे कामं करून दाखवले आजपर्यंत BJP वाल्यानं कोणतेच कामं करून नाही दाखवले. राणाजींनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून शिक्षण क्षेत्राचाही विकास केला. खामगाव मतदारसंघामध्ये शिक्षणाचाही फार मोठ्या प्रमाणामध्ये बॅकलॉग होता. याकरिता विधी कॉलेजची या ठिकाणी निर्माण मी केलं. त्याचप्रमाणे ज्या गावामध्ये 7व्या वर्गापर्यंत, ज्या ग्रामीण भागामध्ये 7व्या वर्गापर्यंत शाळा होत्या त्या गावामध्ये 10व्या वर्गापर्यंत शाळा दिल्या. ज्या गावामध्ये 10व्या वर्गापर्यंत शाळा होत्या त्यापर्यंत कॉलेजपर्यंतचं शिक्षण देण्याचं प्रामाणिक कार्य माझ्या माध्यमातून घडलं. ज्या ठिकाणी प्राथमिक शाळा नव्हत्या, ज्या ठिकाणी कॉन्व्हेंट्स नव्हत्या, अशा जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये एकही संस्था मी स्वतः न घेता होतकरू, गरीब व ज्यांच्यामध्ये संस्था चालवण्याची कॅपॅसिटी आहे अशा लोकांना जवळपास 22 शाळा कॉलेजेस माझ्या 4.5 वर्षाच्या अल्पशा कालावधीमध्ये मी दिलेले आहे. व या माध्यमातून एक शिक्षणाचं पवित्र कार्य माझ्या ग्रामीण भागाच्या शेतकरीच्या पुत्रापर्यंत पोहोचण्याचं मी काम केलेलं आहे. त्याबद्दल मी समाधानी आहे. त्याचप्रमाणे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची कमी माझ्या मतदारसंघामध्ये होती. जवळपास 150 शिक्षकांचा बॅकलॉग हा माझ्या मतदारसंघामध्ये होता. म्हणून प्राधान्यानं ते सर्व शिक्षक भरून एकही शाळेमध्ये आज एकही शिक्षक कमी नाही अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्या ठिकाणी 150 शिक्षकांची भरती माझ्या मतदारसंघामध्ये करण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे. शाळा खोल्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत्या. एकेका गावामध्ये 5-5 वर्ग भरत होते. शाळा खोल्या फक्त 3-3 होत्या. 2 जे आमचे विद्यार्थी होते ते बाहेर वरांड्यामध्ये बसत होते. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये शाळा खोल्या मतदारसंघामध्ये निर्माण करून शाळा खोल्या त्या ठिकाणी देऊन, विशेषतः म्हणजे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शाळेमध्ये, बहुधा शाळेमध्ये आमदार निधीच्या माध्यमातून कॉम्प्युटर देऊन संगणकाचं शिक्षण माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावं व माझा ग्रामीण भागाचा विद्यार्थी, शेतकरी बांधवांचा पुत्र हाही जगाच्या स्पर्धेमध्ये यावा याकरिता प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे खामगाव मतदारसंघामध्ये प्रथम क्रमांकावर येतात प्रत्येक विषयामध्ये, 10वी-मध्ये 12वीमध्ये जे येतात, मेरिटमध्ये विद्यार्थी येतात, त्यांना त्यांच्या पाल्यांचा चांगल्या प्रकारचे सत्कार करून त्यांना चांगल्या प्रकारचे मानचिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना खामगाव गौरव पुरस्कार देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम, त्यांचं गौरव करण्याचं काम सानंदा मित्र मंडळाच्या माध्यमातून मी या ठिकाणी केलेलं आहे. मतदारसंघामध्ये ज्याला शिक्षणासाठी बाहेरगाव जायचं असेल, त्याला पैशाची जर अडचण असेल तर त्यालाही पैसा देऊन त्याला आर्थिक मदत करून तो शिक्षणापासून वंचित राहणार नाही असं कार्य माझ्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उद्याचा सुजाण नागरिक घडवण्यासाठी राणाजींनी लाखनवाडा बुद्रुक, सुटाळा खुर्द, पिंपरी धनगर, पिंपळगाव राजा, जवळा बुद्रुक अशा अनेक शाळांना खोल्या दिल्या. शाळेची आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही आपलीच आहे हे जाणून राणाजींनी शाळांना अशा संरक्षक भिंती बांधून दिल्या. त्यामुळे शाळेच्या सौंदर्यातही भर पडली. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात संपूर्ण राज्यातून 2रा क्रमांक पटकावणाऱ्या पळशी गावातील कॉलेज म्हणजे राणाजीच्या असामान्य कर्तृत्वाचं उत्तम उदाहरण आहे. आमच्या इथं महाविद्यालय नव्हतं पहिले, त्यासाठी आम्हाला बाळापूरला 7 किलोमीटर अंतर कापून जावं लागे. ग्रामीण भागात आधीच मुलींना शिकू देत नाही आणि त्यातल्या त्यात मुलांना तरी अपडाऊन करता येते, मुलींना अपडाऊनही करता येत नाही. बाळापूरपर्यंत आम्हाला 7 किलोमीटर जावं लागायचं.